नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेतील नवरात्र पर्वामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण शारदीय नवरात्रीबद्दल बोलतोय, त्याचं महत्त्व जाणून घेतोय, त्यात लपलेला गूढ अर्थ समजून घेतोय. 9 दिवस पूजला जाणाऱ्या देवींच्या रूपाबद्दल आपण माहिती घेतोय. नक्की शास्त्र आपल्याला काय संकेत देत आहे, ती सांकेतिक भाषा समजून घेण्याचा या मालिकेतून आपण प्रयत्न करतोय. शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूच्या प्रारंभी येणारं हे नवरात्र. मुळातच आपल्या ऋषीमुनींनी जो ऋतू परिवर्तनाचा काल आहे त्यावेळेलाच या नवरात्रीची योजना केलेली आहे. तुम्ही त्यावेळेला निराहार राहावं, मौन बाळगावं, ध्यान करावं आणि उपासना करावी असंच काहीसं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. कारण ऋतूबदलाच्या या काळामध्ये वातावरणामध्ये होणारे बदल हे तुमच्या शरीराला साजेसे करून घेण्यासाठी, शरीराची ती धारणा, चेतना वाढवण्यासाठीच हे आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर वर्षामध्ये 4 नवरात्री सांगितलेल्या आहेत. त्यातल्या 2 या मुख्य आणि 2 या गुप्त आहेत. मुख्य नवरात्र म्हणजे चैत्रात येणारं वासंतिक नवरात्र आणि अश्विनात येणारं शारदीय नवरात्र. तर आषाढ आणि माघ महिन्यात गुप्त नवरात्र येतं. ही वैयक्तिक स्वरूपाची साधना आहे. आता नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समुदाय. मग या रात्री 9च का? 9 या संख्येमागे काय गुपित लपलेलं आहे, काय शास्त्र आहे, काय अर्थ असू शकतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला पडलेला हाच प्रश्न देवी पार्वतींनी भगवान शंकरांना विचारला की नवरात्र म्हणजे काय आणि तिचं काय महत्त्व आहे. आणि भगवान शंकरांनी उत्तर दिलं, नवशक्तिभिः संयुक्तं नवरात्रं तदुच्यते एकैव देव देवेशी नवधा परितिष्ठते. म्हणजे काय तर ज्या पर्वामध्ये 9 शक्ती संयुक्त होतात असं पर्व म्हणजे नवरात्र. सर्व देवी आणि देवतांचीही ईश्वरी अशी एकमात्र आदिशक्ती हीच या 9 रूपांमध्ये प्रतिष्ठित असते. तर असं हे नवरात्र प्रत्येक शक्तीशी जोडलेलं आहे आणि 9 दिवस 9 शक्तींची ही उपासना नियमाप्रमाणे करावी असं शास्त्र सांगतं. तसंच शास्त्रामध्ये 1 ते 9 हे अंक पूर्ण स्वरूपाचे मानतात आणि त्यातला 9 हा सर्वात मोठा आहे. त्यानंतर इतर अंक येत नाहीत आणि म्हणून त्याचं महत्त्व हे विशेष आहे. यालाच ब्रह्मसंख्या असं देखील म्हटलं जातं. तसंच शास्त्रांनी भक्ती ही देखील नवविधा सांगितलेली आहे. आता हे 9 प्रकार कोणते तर श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. आता याबद्दल थोडंसं समजून घेऊ. जेव्हा आपण श्रवण म्हणतो तर श्रवण हे परीक्षितासारखं असावं. कीर्तन हे शुकदेवासारखं असावं. स्मरण हे प्रल्हादासारखं करावं. वंदन हे अक्रूरासारखं असावं. अर्चन म्हणजे परापूजा, मानसपूजा किंवा मूर्तिपूजा ही पृथुराजासारखी असावी. पादसेवन त्यालाच पादसंवाहनही म्हणतात, म्हणजेच भगवंताची चरणसेवा ही माता लक्ष्मीसारखी करावी. दास्य म्हणजे संपूर्ण शरणागती, ती हनुमानासारखी असावी. सख्य म्हणजे मैत्री, ती अर्जुनासारखी असावी. आणि आत्मनिवेदन म्हणजे स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य परमेश्वराला अर्पण करावा. हे बळीराजासारखं असावं. अशी ही नवविधा भक्ती शास्त्राने सांगितलेली आहे. इथेही 9च आहे. तसंच दुर्गा मातेने महिषासुराशी केलेलं युद्ध
9 दिवस 9 रात्री चाललेलं हे युद्ध आणि त्यानंतर केलेला त्याचा वध. त्यामुळे 9व्या रात्री जेव्हा महिषासुराचं निर्दालन झालं, म्हणून ही नवरात्र आपण साजरी करतो. तसंच ब्रह्मांडामध्ये 9 मुख्य ग्रह आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु म्हणजे बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू. त्यामुळे नवग्रह असं आपण म्हणतो आणि त्याची पूजा करतो. ह्या ग्रहांची रत्न देखील सांगितलेत आणि तीही 9 आहेत. म्हणजे सूर्याचं माणिक, चंद्राचा मोती, मंगळाचं पोवळं, बुधाचा पाचू, गुरुचा पुष्कराज, शुक्राचा हिरा, शनीचा नीलम, राहूचा गोमेद आणि केतूचा लसण्या. ह्या ग्रहांचा परिणाम हा पर्यावरणावर होत असतो, वातावरणावर होत असतो, म्हणजेच आपल्या देहावर देखील होत असतो. शास्त्रामध्ये असंच 9 रस सांगितलेत, नवरस ज्याला आपण म्हणतो. आता खरं तर रस म्हणजे चव किंवा रुची किंवा फळांचा द्रवरूप भाग, याला आपण रस म्हणतो. कलेतला रस हा देखील एक वेगळा प्रकार आहे. अंतःकरणातल्या काही वृत्तींचं उद्दीपन होतं, त्यालाच, त्या वृत्तींनाच अनुभवणं किंवा त्याचं अवलोकन करणं, विचार प्रकट करणं, याला रस म्हटलं जातं. रस हे मनाच्या भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. भारतीय साहित्य विचारामध्ये या रसविचारांची मांडणी प्रथम भरत मुनींनी केली. आता नवरस कोणकोणते? तर शृंगार रस, वीररस, करुणरस, हास्यरस, रौद्ररस, भयानक रस, बिभत्सरस, अद्भुतरस आणि शांतरस. आता हे जे 9 रस आहेत, तुमच्या लक्षात येईल की शरीरातल्या निरनिराळ्या रसायनांशी निगडीत आहेत. कलाविष्कारात, अभिनयातून मांडण्याची पद्धत म्हणजे त्या नवरसांचं सादरीकरण आहे. पण खरं तर रसशास्त्र हे आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या रसायनांचं शास्त्र आहे, ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणून ओळखतो. सेक्स हॉर्मोन्स, हॅपी हॉर्मोन्स, लव्ह हॉर्मोन्स किंवा स्ट्रेस हॉर्मोन्स ही नावं आपण ऐकली आहेत आणि हेच ते नवरस आहेत. नवरस हे केव्हा निर्माण होतात? जेव्हा मनामध्ये तसे भाव निर्माण होतात. मनातल्या स्थिर आणि शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतो आपण. आणि जेव्हा ते भाव निर्माण होतात तेव्हा हे रस निर्माण होतात. हे अतिशय खोल असं आपलं रसशास्त्र आहे. ज्या वेळेला 9 दिवस आपण उपवास करतो, साधना करतो, यातून हे शरीर आणि मन शांत होतं आणि आपल्या शरीरातली ही हॉर्मोन्स, संप्रेरक ही देखील नियमित व्हायला मदत होते. म्हणूनच आपल्या व्रतवैकल्यांमधून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळत असतं. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये देखील पहिले 7 दिवस ही आपली सप्तचक्र जागृतीची प्रक्रिया होत असते. त्यानंतर 8व्या दिवशी शक्तीचं पूजन आणि 9व्या दिवशी सिद्धी ह्या प्राप्त होत असतात असं शास्त्र सांगतं. आपण हा मानवी देह धारण केल्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण आपल्याला प्राप्त होतात. ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, मुख, गुद आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. आणि 4 अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपल्या ह्या मानवी देहामध्ये 9 प्रकारची छिद्र आहेत. आता ती कोणकोणती? तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, गुदद्वार आणि जननेंद्रिय. आता या 9 प्रकारच्या छिद्रातून शुद्धी आणि अशुद्धी ह्या आपण सेवन करत असतो आणि त्याचं उत्सर्जन सुरू असतं. आणि त्यातूनच ह्या देहाची शुद्धता किंवा अशुद्धता ही होत असते. जेव्हा ही शुद्धी होते
तेव्हा अंतःकरण देखील शुद्ध होतं. आणि ही 4 अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपण त्या परम अशा ज्ञानापर्यंत पोहोचतो. त्यामुळे इथे देखील 9 छिद्र आहेत, जी ह्या मानवी देहाला स्वच्छ आणि शुद्ध करत असतात. नवरात्र ही सृजन शक्तीची उपासना आहे. प्रत्येकाच्या आतली ती सृजन शक्ती जागी करण्याचीच ही प्रोसेस आहे. सृजन म्हणजेच नवनिर्मिती. कोणतीही नवनिर्मिती ही त्या शक्तीपासूनच होते. मग ती विचारांची असेल किंवा आचारांची, कृतीची असेल. नवनिर्मिती जेव्हा आपण म्हणतो निसर्गामध्ये किंवा मानवी देहामध्ये, पेरलेलं बीज हे 9 दिवसांमध्ये अंकुरित होतं. आणि मानवी देहामध्ये, स्त्रीमध्ये ज्या वेळेला तो अंकुर, बीज किंवा गर्भ हा धारण केला जातो, त्यानंतर 9 महिने आणि 9 दिवसांनी बालकाचा जन्म होतो. त्यामुळे इथेही 9 या संख्येला महत्त्व आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तेजस स्वरूप असणारी दुर्गा माता प्रमुख अस्त्रांसह संपूर्ण विश्वामध्ये भ्रमण करत असते. आणि ह्या विश्वामध्ये ज्या अनुचित लहरी आहेत, ज्या त्रासदायक लहरी आहेत, तिचा नाश करत असते. 9 दिवस वेगवेगळ्या रूपांमध्ये आणि वेगवेगळ्या शस्त्रांसहित तिचं भ्रमण सुरू असतं. सप्त पाताळातून येणाऱ्या या त्रासदायक लहरी हिचा नाश ह्या आदिशक्तीची ही चैतन्यमय शक्ती करत असते. ही शक्ती जरी चैतन्यमय असली तरीही ती संहारक आहे. आणि ह्या युद्धामध्ये एक उष्मा, एक उष्णता निर्माण होते. आपण करणारं नवरात्रीतलं पूजन हे याचंच द्योतक आहे. घट आणि नंदादीप हे प्रतिकात्मकच पूजले जातात. तो नंदादीप म्हणजे आदिशक्तीची ती चैतन्यमय अशी शक्ती आहे. घटामध्ये दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेली ही ऊर्जा, ही म्हणजे त्या त्रासदायक शक्तीचा संहार केल्यानंतर निर्माण झालेलीच ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा त्यावेळेला वातावरणामध्ये सर्वत्र पसरत असते, घरामध्ये सर्वत्र पसरत असते. आणि त्यातून एक पवित्रता, सकारात्मकता ही निर्माण होत असते. घरातल्या देखील त्रासदायक लहरीचं उच्चाटन ह्या व्रतामुळे होत असतं. या नवरात्रीमध्ये पूजा, अर्चा, मौन, ध्यान, मंत्रोच्चार, त्याचबरोबर उपासना, उपवास, याचबरोबर श्रवणालाही महत्त्व आहे. मार्कंडेय पुराणात सांगितल्याप्रमाणे देवी महात्म्य जर नवरात्रीच्या काळामध्ये वाचलं गेलं, ऐकलं गेलं, तर त्यांनी देखील मनुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात. व्यक्ती सर्व बंधनातून मुक्त होते, धनधान्यांनी संपूर्ण होते. पण लक्षात घ्या, हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही त्यामध्ये तल्लीन होऊन ते वाचता किंवा ऐकता. तुमचं चित्त, तुमचं मन हे ज्या वेळेला इतर ठिकाणी असतं तेव्हा तुम्ही त्यामध्ये लीन होऊच शकत नाही. पण तन आणि मनाने जेव्हा तुम्ही संपूर्णपणे ते ग्रहण करता, तेव्हाच तुम्हाला त्या लहरींचा, त्या तत्वाचा आणि त्या सकारात्मकतेचा लाभ होत असतो. तर असं हे नवरात्र. आणि याचा आज 4था दिवस. 4थ्या दिवशी पूजली जाते ती म्हणजे कुष्मांडा देवी. आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गेच्या या रूपाबद्दल. कुष्मांडा देवी ही नवदुर्गेचं 4थं रूप. कुसुमाप्रमाणे हास्य आणि अंड या 2 शब्दांची ही संधी. सृष्टी निर्मितीपूर्वी जेव्हा 4ही दिशांनी फक्त अंधार आणि अंधारच होता, तेव्हा देवीनी तिच्या कुसुमाप्रमाणे असणाऱ्या हास्यातून अंड म्हणजेच ब्रह्मांडाची निर्मिती केली. आणि म्हणून तिला आदिमाया, आदिशक्ती मानलं जातं. कुष्मांडा देवीचा वर्ण हा सूर्याप्रमाणे तेजस्वी असून ती अष्टभुजा सांगितलेली आहे. या अष्टभुजांमध्ये
क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र, गदा अशी शस्त्र आहेत. 8व्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाला आहे. ही एकमेव दुर्गा अशी आहे की जी सूर्याचा ताप सहन करून सूर्यलोकात निवास करते. त्याचमुळे तिच्या शरीराचा वर्ण हा तप्त सुवर्णाप्रमाणे झळझळीत आहे. त्याचं तेज सर्व दिशांनी फाकलेलं आहे आणि याच तेजाचं संचारण सर्व प्राणीमात्रांमध्ये दिसून येतं. या देवीची पूजा करताना हिरवं वस्त्र नेसावं अशी प्रथा आहे. हिरवी वेलची, बडीशेप ही देवीला अर्पण केली जाते. उपासकांनी हिरवं वस्त्र जरी धारण करायचं असलं तरी देवीला मात्र लाल रंग अत्यंत प्रिय आहे. तिला लाल वस्त्र, लाल फुलं, लाल चुडा अर्पण केला जातो. ब्रह्मांडाची निर्मिती करणारी अशी ही अष्टभुजा देवी आहे. कुष्मांड ह्याचा दुसरा अर्थ कोहळा असा आहे. कोहळ्याचा या वेळेला यज्ञात बळी दिला जातो. कोहळा हा देवीला अर्पण केला जातो. कोहळ्याला ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं आणि ह्या कोहळ्याच्या पोकळीमध्ये देवीचा वास असतो असं देखील मानलं जातं. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर सुवासिनींची पूजा करून त्यांना सुकामेवा आणि सौभाग्यालंकार हे दान दिले जातात. या दिवशी मालपुव्याचा नैवेद्य केला जातो. ब्राह्मणांना दान दिल्यामुळे विघ्न दूर होतात असं देखील मानलं जातं. या देवीची हा मंत्र म्हणून उपासना केली जाते. सुरा संपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेव च दधाना हस्तपद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तु मे. कुष्मांडा देवीची उपासना केल्यानंतर साधकाचं मन हे अनाहत चक्रामध्ये स्थिर होतं. तिच्या उपासनेमुळे रोग निवारण होतं. भक्ताचं आयुष्य, यश, बल यामध्ये वृद्धी होते. कुष्मांडा ही अत्यल्प भक्तीनी, सेवेनी प्रसन्न होणारी देवी आहे. खऱ्या प्रेमाने, भक्तीनी जो शरण जातो त्याला ती सहज परमपदाला पोचवते. त्याची लौकिक आणि पारलौकिक उन्नती होते असं शास्त्र सांगतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या 9 वनस्पतींपैकी कोहळा यालाच कुष्मांडा असं म्हटलं जातं. कोहळा हा बळ वाढवणारा आहे, वीर्य वाढवणारा आहे, सगळे रक्ताचे विकार दूर करणारा आहे, पोट साफ ठेवणारा आहे आणि त्यामुळे पचनासाठी देखील लाभदायक आहे. कोहळ्यापासून पेठा ही मिठाई बनवली जाते आणि ती देखील शीतलता देणारी आहे. कोहळा हा अमृता समान सांगितलेला आहे. तो शरीरातल्या सर्व दोषांना दूर ठेवतो. हृदयरोगात देखील फायदेशीर असतो. थंड असल्यामुळे पित्त विकार दूर करणार आहे. तर अशी ही कुष्मांडा देवी. तिच्या साधनेने आपल्याला लौकिक आणि पारलौकिक स्वरूपाची उन्नती प्राप्त होते. निरनिराळ्या देवींची वेगवेगळी रूपं, त्यामागचे अर्थ आणि त्याचा लाभ या सगळ्याबद्दल इथूनही पुढे आपण बोलणारच आहोत. पुढच्या भागामध्ये स्कंद माता या देवीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर नवरात्रीची इतरही विशेष माहिती आपण समजून घेणार आहोत. आज इथेच थांबणार आहोत. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. या नवरात्रीमध्ये तुमच्यामध्ये हे सगळे सकारात्मक बदल घडोत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने सुख, संपदा आणि आयुरारोग्य लाभो हीच मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.